आणखी एक प्रश्न जो माझ्याकडे आता रिसेंटली आला होता, की आम्ही रूट केनाल केलेला दात आहे, त्यावर कॅप बसवलेली आहे. परंतु तेच तोंडामध्ये पुन्हा एकदा दुर्गंधी येणं किंवा त्या दातांच्या आजूबाजूला ठसठसणं हे आम्हाला जाणवत आहे. त्याचं उत्तर म्हणजे नक्की काय? तर खरं तर लक्षात घ्या, की दात जेव्हा आपण बसवतो म्हणजे कॅप जेव्हा आपण बसवतो, त्याच्या आजूबाजूला आपली जी हिरडी आहे, हे सॉफ्ट टिश्यू म्हणतो आम्ही त्यांना, त्याला वेल मेंटेन ठेवणं गरजेचं असतं. जेव्हा त्या हिरड्यांमध्ये किंवा दाताच्या आणि हिरडीमध्ये एक हलकीशी जागा असते, त्या जागेमध्ये जेव्हा अन्न जाऊन जोरदार आपण म्हणतो पाचरासारखं फसतं, त्यानंतर रात्रभर जेव्हा आपण ब्रश वगैरे करत नाही, आम्ही त्याला फ्लॉसिंग म्हणतो. ॲक्च्युली फ्लॉसिंग केल्यानंतर तुमच्या दोन दातांच्या मधला जो अन्नकण आहे ते निघून जातं. पण जर फ्लॉसिंग झालं नाही व्यवस्थित तर तेच अन्नकण, स्पेशली नॉनव्हेजचं जे घटक असतात ते कुजायला सुरुवात होते आणि मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दुर्गंधी वगैरे जाणवू शकते. अशा वेळामध्ये आपल्याला सिंपल पुन्हा एकदा मी तेच सांगेल, की आपल्याला स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना फ्लॉसिंग जमत नाही त्यांनी प्रॉक्झा नावाचा एक ब्रश असतो, जो की मी इथे एक फोटो दाखवते. त्यामध्ये तशा प्रकारचा ब्रश घेऊन क्लिनिंग करू शकता. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करू शकता, अगदी सिंपल. त्यानंतर माउथवॉशेस असतात, की ज्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी जाण्यासाठी मदत होते. आणि हे सगळं झाल्यानंतर, हे आपलं डेली रुटीन ठेवल्यानंतर तुम्हाला जी दुर्गंधी असेल किंवा दातांमध्ये अन्न अडकणं असेल, हे सगळं हळूहळू प्रकार कमी होतात. तरी सुद्धा जर का खूप मोठा खड्डा असेल आणि अन्न जास्त अडकत असेल, जर दात किडलेला असेल, तर तुम्ही तुमच्या डेंटिस्टना लवकरात लवकर दाखवून घेणं गरजेचं आहे. कारण काढल्याशिवाय तुम्हाला तुमचं सोल्युशन, बेसिकली इटिओलॉजी काढल्याशिवाय तुम्हाला तुमचं सोल्युशन मिळणार नाही. थँक्यू.